आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा. जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनाच्या आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलं. हे पाकिस्तान शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत. त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्याने अपहरण केलं अशी मोठी तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथंच आहे. आणि एवढं करून पण मला मागाशी कळलं की म्हणजे मला पळवून माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं सभागृहात तर 2 लोकांना अटक दाखवली. ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः याचा अपहरण झालं ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे. आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओ मध्ये तुमच्या नसल आलं बसल्यातलं, पण कामेश कांबळे नावाची एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य त्यांना इथं दमदाटी केली. इथं दमदाटी केली. त्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे मुस्लिम स्वतः मी त्याला घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध आहे अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय आणि संबंध ते कसे आत आले, विरोध पठाण त्यांचा काय संबंध ते सदस्य ते कसे आत आले. त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरून पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो. म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं. आम्ही बाहेर खेळलो आतमध्ये. आता आपल्याला सांगितलं सदस्याने आमच्या त्याने हातवर त्यांच्या बाजूने केला नव्हता तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हातवर करायचं आणि हातमध्ये काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्याने धरून त्यांचा हातवर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध तुम्ही अपहरणाचं प्रकरण केले ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस. मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातनं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेलं अत्यंत निंदनीय कृत्य आहे. लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील. आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत. आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा 100 साध्या वेशात. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली इथे. आणि मी एक सांगतो, आता भाजप मोलताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे. तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेला बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान
प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या मोठ्या निवडणुका येणार आहे तिथनं पुढच्या काळामध्ये. त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, माननीय आभारित आहे, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागे ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. नैतिक विजय खरा आमचाच आहे. नैतिक विजय आमचाच आहे. सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही गैरवापर केला. भारतीय जनता पार्टीवरती थेट आरोप केला गेलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आपण तो या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करत होता, पोलीस असताना शिवीगाळ सुरू केली, इथल्या कार्यकर्त्याला दमबाजी करून केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तर दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं, आम्ही स्वीकारलं नाही. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या आणि मला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता, याचं उत्तर आम्ही नाही द्याल, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लकलाभ आहे. तो प्रश्न विचारता, आपण प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे, तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर आपण पोलीस यंत्रणेचा वापर का, गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी, त्यांचं असं मत आहे, सदस्य राष्ट्रवादीचाच आहे. समजून घ्या. मग त्यांनी मत कुणाला आम्हाला दिलं का? मला एक समजत नाही तुमचं की हा त्यांचा अंतर्गत वादाचा विषय आहे ना. शिवसेनेचं राष्ट्रवादीचं नेत्यांनी वर किती सांगितलं, खाली सदस्यामध्ये एकमत कधीच नव्हतं. तिथं ते त्यांच्यामध्ये जो असंतोष होता आपण सगळेजण बघताय, त्याचाच परिणाम आज आपण बघताय. तेव्हा आज जिंकलो की आम्ही आणि हारलो की दुसऱ्याला दोष द्यायचा, आता हे मला वाटतं तितकंच योग्य नाही. या ठिकाणी प्रियाताई शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यात, मोठ्या मनानं मान्य करावं. राजू भैया आमचे उपाध्यक्ष झाले, मोठ्या मनानं मान्य करा आणि झालेला पराभव स्वीकारा आणि आत्मपरीक्षा. भाऊ, तुम्ही या जिल्हा परिषद सदस्य होता. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा आमचा पराभव झाला आम्ही मोठ्या मनानं स्वीकारला. म्हणता घडलं नाही ते वास्तव आहे, पण एक तुम्हाला सांगतो, जो घडलं नाही हे वास्तव आहे. शिवसेना राष्ट्रवादी आहे का? शिवसेना आणि निवडीबद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे की आज जो इथे आम्ही सभागृहात गेल्यानंतर आमच्या ज्या उमेदवार इथून उचलले गेले त्यांची काही चुकी नसताना त्यांना आज उचललं इथून. दुसरी गोष्ट तिसरा उमेदवार आमच्या बरोबर असताना त्याला दंडपशाहीने त्याला हाताला धरून त्याला बाहेर ओढून घेतल्याने त्याला टॉर्चर करून त्याला चिमटे काढून अक्षरशः आम्ही डोळ्यानं बघितले. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याला चिमटे देऊन त्याला कारणीभूत करायला लावलं, सही करायला मजबूर करलं आणि
दुसरी गोष्ट, सभागृहामध्ये प्रत्येकाला नियम असतो की प्रत्येकाला तिन्ही गट असू 2 गट असू सगळ्यांना समसमान नियम असलाच पाहिजे. पण आम्हाला सांगण्यात आलं की पहिला हातवर करतील तोच नियम गृहीत धरला जाईल. दुसरी गोष्ट, परत रिपीट 3 वेळा त्यांनी आमची हे झाल्यानंतर 3 वेळा त्यांना परत विचारलं गेलं की तुम्ही हात वर करून कोणाला अजून सांगायचंय का. मग हा नियम आम्हाला का लागू नाही, त्यांनाच लागू झाला हा नियम. ही दंडशाही विरोधात आमचा पूर्ण आवाज आहे आणि तो आम्हाला लोकशाहीचा आम्हाला त्याचा न्याय पाहिजे आम्हाला. मला सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे राज्यात एकत्र आहे, लक्षात घ्या. राज्यात एकत्र आहे. जर भाजपनी अशा पद्धतीने वागलं असेल तर तुम्ही तुमच्या नेते मंडळींना असं म्हणणार आहे का की राज्यातनं सरकारच्या मधनं तुम्ही बाहेर पडा, असं तुम्ही म्हणणार आहे का? आता वरती आहे का म्हणजे तुमचे नेते वरती एकत्र आणि खाली असं साहेबांच्या पासून लक्ष्मण तात्यांच्या पासून सोबत कैलासवासी सुभाषराव देशमुख असतील त्यांच्यापासून आजपर्यंत आम्ही अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष बघितले, जिल्हा परिषद सदस्य बघितले, परंतु असा काळा बाजार कधी झडपीत झालेला नाही. अशा पद्धतीची तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा हात मंत्री महोदयांना जर धक्कामुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का, हा त्यांनी उत्तर द्यावं. असं जर हात लावायचं असेल तर आमचे सदस्य होते त्याला मी आणि मकरंद आव्हाड आम्ही लिफ्ट मधनं वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी त्यांना हरवलं. तो म्हणला मला बोलायचं नाही, मी आव्हाडच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट ते कामेश कांबळेंनी सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पाटाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा मारला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगतून सोडून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आम्हाला परत त्यांच्या मिटिंगतून सोडून त्याला लिफ्ट मध्ये आणलं. लिफ्ट मधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्या बरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितले की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाज्यावर. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या देशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्यांना धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि मी आम्ही दरवाज्यापर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, कात्या आडव्या लावल्या, आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो, आमच्या दोघांच्या मध्ये जे सदस्य होते आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते, 10 पोलीस साध्या विषयातले. तो मांडवे सदस्य आमच्या इथे सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला, काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेंना अनिल देसाईंना आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 5-25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं
आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौत तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता. बरं आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तर एकत्र लढल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून रिपोर्ट अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. ही लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.